आणि छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकावडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून स्वतःचे आणि आपल्या आईचे पाय चेपून घेत घरकाम करायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता। या प्रकरणी 4 महिला कर्मचाऱ्यांनी जयश्री सोनकावडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली। दरम्यान पीडित महिलांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय बावळ आहेत। विजय, काय म्हणाल या महिलांचं काय म्हणणं? काल या सगळ्या माता भगिनींनी आम्हाला संपर्क केला आणि या पद्धतीने जयश्री सोनकावडे जे आहेत ते आम्हाला घरी बोलावून घेतात आणि आमच्या इच्छेविरोधात आम्हाला काम करायला लावतात अशी आमच्याकडे त्यांनी तक्रार केली। तर याच्यामध्ये ही एक प्रकारची वेठबिगारी आहे की कुठल्याही कर्मचाऱ्याला तुम्ही घरी बोलावून या प्रकारचं काम करू शकत नाही। सर्वात पहिले मी या महिलांचं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस कुठलाही अधिकारी या प्रकारच्या या कृत्य करण्याचा जेव्हा प्रयत्न करेल तर हे एक एक्झाम्पल सेट होईल की अशा प्रकारे सुद्धा या महिलांना जर कोणी जर त्रास दिला तर हे न्यायालयात जाऊ शकतात, या पोलीस डिपार्टमेंटकडे जाऊ शकतात। यांचे मानवी हक्क आहे, ज्या मानवी हक्काचे या ठिकाणी हे झालेले आहेत, काय कारवाई करायला पाहिजे, काय कारवाई होऊ शकते? याच्यामध्ये कारवाई अशी आहे की हा प्रकार जो आहे वेठबिगारीचा आहे, कायदेशीर कारवाई याच्यावरती व्हायला पाहिजे आणि समाज कल्याण विभागाचं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी त्या संबंधित ज्या काही अधिकारी आहेत ज्यांनी हे कृत्य करण्याचा प्रकार जो केलेला आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्याचं निलंबन या ठिकाणी व्हायला पाहिजे। महिला आहेत या चौघी या ठिकाणी, ताई काय त्रास दिलेला? त्यांनी आमच्याकडून हातपाय, सोनकावडे मॅडमनी आमच्याकडून हातपाय चोळून घेतले, मसाज करून घेतली चेहऱ्याची, परत सगळं फर्निचर पुसायला लावले त्यांनी, घासून घुसून सगळे झाडाचे पानं सगळे पुसून घ्यायला लावले त्यांनी आमच्याकडून। मसाज काय एकटीची आईची पण करायला? आईची बी मसाज करायला लावले त्यांनी आम्हाला, त्यांची बी डोक्याची सगळ्या अंगाची मसाज करायला लावायची आम्हाला। पण तुम्ही नाही म्हटलं तर ते काय बोलत होते? ते आम्हाला म्हणायच्या का मग नाही तर मी कामाला तुम्हाला काढून टाकू असं म्हणायचे त्या। आणखी बऱ्याच महिला येऊ शकतात। सुरुवातीला 1 महिला बाहेर आली, आता 4 महिला आल्या, अजून सुद्धा महिला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे समाज कल्याण विभागाने जयश्री सोनकावडे यांच्यावर कडक कारवाई करावी ही मागणी आता या पीडित महिलांची आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।